श्री राम जय जय राम। 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 नमस्कार. आज दिनांक 1 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नमस्कार. आज दिनांक 1 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले, म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार हा नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे, म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल आणि चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ हा एकच आहे. अन्नाला स्वतःची चव असते, त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःशी अशी चव नाही, त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे. हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसे आपलेपण आपल्या नावात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते, परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजेच भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही. श्रीराम जय जय राम. महाराज म्हणतात की जसजसं आपण अधिक तळमळीने आणि निष्ठेने प्रेमाने नाम घ्यायला लागतो तसतसं आपल्या भगवंताशी अनुसंधान वाढायला लागतं. आपण आपल्या परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जायला लागतो आणि नाम जसजसं व्यापक होत जातं तसतसं आपल्याला कळतं की नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. आणि म्हणूनच असं हे आपल्याला आपल्या भगवंताशी जोडणारं नाम आपण सातत्याने घ्यायला हवं, जेणेकरून आपल्या आयुष्याचं जे शाश्वत अंतिम साध्य आहे भगवंत प्राप्तीचं ते आपल्याला लाभू शकेल. आज नवीन वर्षाची सुरुवात 2026ची. सगळ्यांनी काही ना काहीतरी संकल्प निश्चितच केला असेल. या संकल्पातच आपण साऱ्यांनी साधकांनी मिळून भक्तांनी मिळून हा संकल्पही करूया की आपल्या गुरुने हे सर्वश्रेष्ठ जे नाम आपल्याला दिलेलं आहे आपल्या भगवंताशी जोडणारं
ते आपण अधिकाधिक व्यापकतेने, तळमळीने, निष्ठेने आणि सातत्याने घेऊ आणि आपल्या आयुष्यातला आनंद आपल्याला लाभू शकेल. तुम्हा सर्वांसाठीच नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आणि खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.